19 सप्टेंबर 2025 रोजी डॉक्टर व्ही.टी. पाटील फाउंडेशनच्या स्मृतिभवन राजारामपुरी कोल्हापूर इथं आपण आत्मा अंतर्गत म्हणजे कृषी तंत्रज्ञान सोपन यंत्रणा आत्मा कोल्हापूर यांच्या वतीनं आज जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या 12 तालुक्यांमधून जवळपास 250 ते 300 वेगवेगळ्या महिला शेतकरी असतील किंवा महिला त्यांचे गट आहेत असे आज एकत्र बोलवलेले आहेत. नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे. माझं नाव संभाजी संतू पत्ताडे. अन्नदाता आत्मा अंतर्गत बचत गट यामध्ये आम्ही 8-9 प्रकारच्या रानातील भाज्या आणलेल्या आहेत आणि या रानभाजींचा आम्ही बुके करणार आहे. त्यामध्ये आम्ही 25 प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत. ह्या 25 प्रकारच्या भाज्या आहेत त्या आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आणि गुणकारी आहेत. याच्यामध्ये शुगरवरती, बीपी वरती, त्याचप्रमाणे पचनक्रिया सर्व प्रकारच्या आजारांवरती ह्या भाज्या उपयुक्त पडतात आणि ह्या भाज्या अतिशय सेंद्रिय आहेत. कोणत्याही प्रकारची खते किंवा रसायनांचा वापर करून बनवलेल्या भाज्या नाही आहेत. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून आभाळाला भिडते मन उधाण. जवळपास आपल्याकडे आज सांगायचं एक 65 उत्पादन आहेत. आपण बघू शकता जे जितकी उत्पादन आहे शुद्ध स्वरूपात आम्ही स्वतःच बनवतो. स्वतः संपूर्ण महाराष्ट्रभर अशी विक्री चालू असते आमची. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान. नमस्कार, आम्ही उदरगड तालुक्यातून आलोय, गारगोटी या गावावरून. आमचं गारगोटी क्लस्टर आहे. आज आम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आणल्या आहेत. इतक्या प्रकारच्या भाज्या आम्ही आज बघितल्या की आजपर्यंत म्हणजे मी 45 इयर्स आहे, मला आजपर्यंत मी एवढ्या भाज्या बघितल्या नव्हत्या आणि खूप छान प्रकारे हे प्रेझेंट केले गेले. मी तर म्हणेन की दिस हॅज टू बी डेव्हलप इन अ नॅशनल लेवल. बायकांनी खूप सुंदर भाज्या बनवलेल्या होत्या, टेस्टी, पौष्टिक आणि ज्या लोकांना माहिती नाही आहेत त्या सर्व भाज्यांची माहिती आणि त्याच्यात प्रिपरेशन कसं बनवायचे ते पूर्ण माहिती त्यांनी आम्हाला दिली. कृषी विभागाने जो ऑर्गनाइज केलेला हा प्रोग्राम जो आहे ते रिअली खूप छान प्रकारे त्यांनी ऑर्गनाइज केलाय. ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आणि विशेषतः जे काही शहरीकरण वाढलंय, नागरीकरण झालंय, या सगळ्यानंतर ज्या पद्धतीनं गावखेड्यामध्ये रानभाज्यांचं जे काही महत्व आहे ते अनन्यसाधारण आहे. अगदी औषधी वनस्पतींसारखं सुद्धा या रानभाज्यांचं अत्यंत चांगलं महत्व आहे. परंतु दुर्दैवानं या सगळ्या गोष्टींची नवीन पिढीतल्या सगळ्या मुलांना माहिती असत नाही, कुटुंबांना माहिती असत नाही. त्यामुळे आजचा कार्यक्रम जरी कृषी विभागानं आणि आमच्या जिल्हा परिषदेनं घेतलेला असला तर तो सर्व नागरिकांच्यासाठी आणि नवीन पिढीतल्या मुलांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. रानभाजी महोत्सव हे सगळ्या आपल्या डोंगर काठावरती असणाऱ्या, शेतात असणाऱ्या आणि विशेषतः पावसाळी क्षेत्रातच ज्या काही भाज्या येत आहेत या भाज्या आरोग्यासाठी अतिशय पोषक असतात. या सगळ्यांच्या माहिती व्हावी आणि त्यानिमित्तानं रानभाज्यांचं महत्व आणि आपल्या आरोग्याकडे काळजी देण्यासाठी सुद्धा रानभाजी महोत्सवाच्या निमित्तानं कृषी विभागाने एक अत्यंत चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. जवळजवळ 150 गटांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जवळजवळ 450 प्रकारच्या विविध पदार्थ तयार केलेले आहेत आणि या माध्यमातून याचं रुची किंवा लोकांना महत्व सुद्धा सांगितलं गेलंय. ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या
डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे न कळत का भरकटते कधी मोहाच्या 4 क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते भाबडे तरी भासांच्या मागून पडते भविष्य काळामध्ये केवळ रानभाज्या महोत्सवापुरत्या मर्यादित न राहता अर्थकारणाला गती देण्यामध्ये सुद्धा निश्चितपणे आपण सगळेजण काम करूया अशा प्रतीची अपेक्षा व्यक्त करतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या कृषी विभागाचं जे काही काम चाललंय ते काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय उत्कृष्ट नियोजनाच्या माध्यमातून चाललेलं आहे. रोज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते